कोरोना काळामध्ये पनवेल महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून अतिदक्षता विभाग उभा करण्यात आले होते, हॉस्पिटल उभा करण्यात आले होते. मात्र त्याच हॉस्पिटलची आज मरणावस्था झालेली आहे. तुम्ही पाहता की मी कळंबोली या ठिकाणी आहे आणि या संपूर्णपणे व्हेंटिलेटरच्या आपण पाहतोय, या संपूर्ण व्हेंटिलेटरच्या मशीन आहेत त्या आज धूळखात पडलेल्या आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी खाटा आहेत त्या धूळखात पडलेल्या आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन आहेत, प्राणवायू सिलेंडर आहेत, प्राणवायू प्लांट आहे. या ठिकाणी हे संपूर्णपणे हे साहित्य आहे ते इथं गेले 2-3 वर्षाला असंच पडून आहे. आणि हेच आपण बघता की याच मजल्या पद्धतीने असे जवळपास वरती 2 ते 3 मजले आहेत आणि संपूर्ण या 3 मजल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हे साहित्य ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की एका वेळेला या सगळ्या साहित्याने लोकांचे प्राण वाचवले होते. मात्र आज हे साहित्य आहे ते करोडो रुपयाचं साहित्य असंच पडून आहे. आपल्यावर या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अरविंद म्हात्रे सर आहेत, तुम्ही काय म्हणाल? पूर्ण पाहणी केलेली आहे, कशा पद्धतीने सगळं धुळखात पडलेलं आहे? ज्यावेळी मी महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता झाल्यामुळे एक तक्रार पेटी टाकली, त्या तक्रार पेटीमध्ये एका नागरिकाने त्याच्यामध्ये समस्या टाकली का इथेशी जे कोविड हॉस्पिटल कळंबोलीमध्ये जे ठेवलं होतं त्या कोविड हॉस्पिटलमध्ये प्रचंड महानगरपालिकेने वस्तू तशा ठेवून दिलेल्या आहेत. मग या कळंबोली दौरा पाहत असताना मी माझे मित्र हरीशजी केनी नगरसेवक, तुषारजी पाटील नगरसेवक, हे सर्व अधिकारी वर्ग येऊन, आरोग्य अधिकारी, सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी ते फिरलो. त्यावेळी त्यांनी वस्तुस्थिती दाखवली का इथे एक मशीन आपण जे दाखवली ती एक मशीनची किंमत 10 ते 12, 15 लाख रुपये किमतीची आहे. जवळजवळ इथे 18 ते 20 कोटीची सामानं धूळखत पडून पडलेली आहेत. एकीकडे महानगरपालिका सांगतो हे आम्ही सिडकोकडे हस्तांतर केले आहेत, सिडको सांगतो आमच्याकडे महानगरपालिकेचे हस्तांतर केले, व्यवस्थित रेकॉर्ड बरोबर नाही आहे, त्यामुळे ते पडून राहिलेले आहे. परंतु आज महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधासुद्धा आपल्याला उपयोगी करता आल्या असत्या. आज तुम्ही पाहिले बेड एवढ्या चांगल्या पद्धतीचे आहेत, ऑक्सिजनच्या यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. आज व्हेंटिलेटरसाठी लोकांना आज घरोघरी दारोदारी फिरावा लागतो, परंतु त्यांना कधी ICUची रूम मिळत नाही आहे. आज इथेशी या ठिकाणी जर हॉस्पिटल आपण निर्माण केलं असता तर आज जनतेला त्याचा उपयोग झाला असता. आणि जर पाहिलं आपण ते 5-6 वर्षामध्ये मी माहिती 2 ते 2.5 हजार कोटी महानगरपालिकेने या आरोग्य विभागाने याच्यामध्ये खर्च केलेले. हे कोणाचे पैसे आहेत? हे जनतेचे टॅक्सचे पैसे आहेत. हे मला जनतेला दाखवायचे होते का अशा पद्धतीने तुम्ही सिडको इकडे महानगरपालिका सांगेल माझं नाही अधिकार, म्हणजे लोकांच्या पैशाचा उपयोग काय? आणि जनतेला सेवा आपण करोना काळात दिली, मग त्या वस्तूचा कुठेतरी उपयोग करायचा नाही का? हे माझा पडलेला प्रश्न आहे. म्हणून मी हे तुमच्यासमोर आणि जनतेसमोर मी दाखवत आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी अशाच पद्धतीनं पनवेल महानगरपालिकेनं जे करोडो रुपयाचं सामान घेतलेलं होतं ते धूळखात पडून अनेक ठिकाणी, आणि जर या सामानाचा योग्य वापर केला असता तर पनवेल शहरामध्ये जवळपास 100 खाटांचं स्वतःचं हॉस्पिटलसुद्धा त्यांना उभा करता आलं असतं. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.